यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। आणि कौतुक करणं हा एक त्यातला एक विशेष उद्देश आहे। कारण आपले पोलीस बांधव म्हणजे अर्थात तुम्ही सर्वजण वर्षभर 365 दिवस अक्षरशः घड्याळाचे 24 तास आपण यामध्ये काम करत असता, परंतु आपल्या या कामाची दखल ही योग्यरित्या विविध संस्थांकडून सुद्धा घेतली जाणं हे तितकंच गरजेचं आहे। कारण आपण सरकारकरता आणि पर्यायानं समाजाकरता काम करत असता आणि समाजातल्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी आपण काम करताना ज्या ज्या काही कामगिऱ्या बजावाव्या लागतात त्यामध्ये अक्षरशः जीवावर खेळून आपण या सर्व गोष्टी आपण निभावत असता, आपल्या कुटुंबाला मागे सोडून ह्या सगळ्या गोष्टी करत असता, हे खरोखर कौतुकास्पद आहे। आणि ह्याची कुठेतरी पोचपावती मिळावी ह्याकरता पुणेकर न्यूजनं हा एक पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या अशा प्रकारच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। यामध्ये कोणत्याही सुरक्षित आणि प्रगत समाजाचा आधारस्तंभ म्हणजे पोलीस व्यवस्था, जी समाजाचं रक्षण करण्यासाठी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करत असते। या सर्वच पातळींवरती करताना आपल्यासारख्या पोलीस बांधवांचं आणि आमच्या भगिनींचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहणं, त्याची काळजी घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। याकडे आपण देखील व्यवस्थित लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला एक कुठेतरी एक स्फूर्ती मिळावी, कुठेतरी एक प्रेरणा मिळावी, ह्यासारख्या अशा या पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत असतं। यामध्ये आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहात, त्याकरता तुमच्या सगळ्यांचं मनापासून इथे सगळ्यात प्रथम स्वागत आहे। काही क्षणातच इथे पंकज देशमुख साहेबांचं आगमन होईल आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। टाळ्या एकदा खरंच जोरदार वाजवल्या तर बसून बसून जो काही कंटाळा येतो, आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी इथल्या कुठल्याही व्यक्तीला असं बसून राहण्याची अजिबात सवय नसणार आहे। एका जागी बसून तुम्हाला बांधून ठेवल्यासारखंच कदाचित वाटत असेल, कारण 24 तास ऑन युअर टोज म्हणतो आपण, त्याप्रमाणे तुमची ही सगळी ड्युटी असते आणि त्यामध्ये आपण आज इथे आलेले आहात। ह्या कौतुकास तुम्ही नक्कीच पात्र आहात आणि अशा या सोहळ्यामध्ये अशासारख्या म्हणजे समाजातल्या या घटकाचं कौतुक करायचा आम्हाला सन्मान मिळतोय, ही आमच्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांना वेट करावं लागतं। पण सर आल्याबरोबर लगेचच आपण सुरू करू। तत्पूर्वी खरं तर आज पुणेकर न्यूजबद्दल थोडीशी इथे माहिती देणं मला इथे गरजेचं वाटतं। ते म्हणजे पुणेकर न्यूज ही पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागातली विश्वसनीय, अद्ययावत आणि सर्वसमावेशक बातम्या पुरवणारी एक प्रसिद्ध डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म असा तो आहे। स्थापनेपासून पुणेकर न्यूज हे पुण्यातील नागरिकांसाठी विश्वासार्ह बातम्या मिळण्याचं एक महत्त्वाचं स्रोत ठरलेलं आहे। आज खरं तर प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आलेला आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि प्रत्येकजणच काही ना काहीतरी गोष्टी कव्हर करतोय आणि सोशल मीडियावरती टाकतोय। खरं तर एक ह्या ठिकाणी ह्या निमित्ताने एक गोष्ट अशी मला आपल्याबरोबर शेअर करावीशी वाटते की तुम्ही याविषयी नक्की विचार करतच असाल, परंतु सोशल मीडियावरती कुठेतरी एक बंधन किंवा थोडीशी काहीतरी लिमिटेशन्स येणं आज खूप गरजेचं आहे। म्हणजे आज तरुणाई जी काही सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत आणि इंस्टाग्राम रील्स किंवा फेसबुक रील्स हा जो काही विषय झालेला आहे हा खूपच म्हणजे हॉरिबल झालेला आहे की आज कामधंदे सोडून, अभ्यासपाणी सोडून मुलं ह्याच्याच मागे लागलेली आहेत आणि हे थोडंसं हानिकारक आहे। यावरती थोडंसं सरकारकडनंच याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स येणं खूप गरजेचं आहे। पण ह्या सगळ्यामध्ये आज आपल्याला प्रत्येक जो उठतोय तो न्यूज देतोय, जो उठतोय तो माहिती देतोय, पण कुठल्या गोष्टींवरती, कुठल्या माहितीवरती विश्वास ठेवायचा हे आपल्याला आज कळणं खूप गरजेचं आहे। आणि ते थोडंसं अवघड झालं की इतक्या सगळ्या समुद्रामधून एक बरोबर असा मोती शोधून काढणं, जसं आपण म्हणतो ना, तसंच झालेलं आहे की माहिती ही कुठली विश्वासार्ह आहे। पण याचकरता असे काही न्यूज पोर्टल्स आहेत पुणेकर न्यूजसारखे की ज्यांच्याकडनं येणारी माहिती ही तितकीच जेन्युइन आपण म्हणू शकतो आणि त्याच्यावरती विश्वासार्हतेचा आपण एक शिक्का मारू शकतो, हे या निमित्ताने नक्कीच आपल्याला सांगायला मला आवडेल। ह्या जेव्हा आपण म्हणतो की पुणेकर न्यूज असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्थानिक बातम्या त्यामध्ये कव्हर झालेल्या असतातच आणि हे आपण विशेषतः मला सांगायला आवडेल ते म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून आपण हे पोर्टल चालवतो। कारण आज भाषा आपण ग्लोबलाइज
जगामध्ये वावरतोय. ग्लोबलायझेशन झालेलंच आहे. गेल्या 20 वर्षापासून आपल्या हातामध्ये टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे आलेली आहे आणि दिवसेंदिवस जी काही प्रगत होत आहे किंवा डेव्हलप होत आहे, त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधनं आपलं हे पोर्टल चालतं. पुणे शहर, ग्रामीण भाग आणि आसपासच्या परिसरातल्या सगळ्या घडामोडींचा यामध्ये समावेश असतो. नागरी समस्या, सरकारी घोषणा, पायाभूत सुविधा आणि विकास, वेगवेगळ्या घटकांमधल्या महत्त्वाच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या, मग त्या कॉर्पोरेट लेवलच्या असोत किंवा राजकीय क्षेत्रातल्या असोत किंवा सामाजिक क्षेत्रातल्या असो, अशा वेगवेगळ्या घटना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी घडणारे गुन्हे आणि यामध्ये काय काय गोष्टी इन अँड अराउंड पुणे घडत आहेत ह्याविषयीची माहिती पुणेकर न्यूजतर्फे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा वेगवेगळे राजकीय अपडेट्स आपल्याला ह्या पुणेकर न्यूजच्या पोर्टलवरती बघायला मिळतात. मग त्यामध्ये धोरण बदल असेल, शासकीय निर्णय असेल किंवा नागरिकांवर त्याचा काय परिणाम होतोय अशा प्रकारच्या बातम्या असतील, या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या पोर्टलवरती अवेलेबल आहे. याचबरोबर समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रेरणादायक कथासुद्धा आपण ह्या पोर्टलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत असतो. पुणे रुरल आयकॉनसारख्या ह्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वच घटकांना एकत्रित करण्याचं काम जे पुणेकर न्यूज करत आहे, त्यामधलाच हा एक अत्यंत महत्त्वाचा असा आजचा हा सोहळा आहे. याचबरोबर पुण्याच्या सांस्कृतिक वारशाबद्दलची माहिती, त्यातले सण, कला, परंपरा यावर देखील आपण प्रकाश टाकत असतो. कारण पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून गेले अनेक वर्ष आपली ही ओळख आहे. पुण्यासारखी शहर म्हणजे वास्तविक पाहता इथे आपण सगळेजण पुणेकरच आहोत, परंतु बरेच जण कदाचित बाहेरनं आलेली असतील, परंतु पक्के पुणेकर आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या नजरेतनं जसं आपल्याला पुणे बघायचं आहे तशा प्रकारचं पुणे परत यावं ही अपेक्षा प्रत्येकाचीच इथे आहे. कारण ज्याला आपण शांत शहर म्हणायचो, ज्याला आपण सायकलिंगचं शहर म्हणायचो, ज्यामध्ये एक निवांतपणा होता, मुंबईसारखी धावपळ, दगदग, धडधड सगळी नव्हती. तिथले मुंबईतले लोक किंवा इतर शहरांमधले लोक काय म्हणायचे, पेन्शनर्स लोकांचं शहर आहे पुणे, निवांतपणा आहे. पण आज काहीसा हा निवांतपणा हरवलाय गेल्या अनेक वर्षांपासून. त्याची काही कारणं असतील. डेव्हलपमेंट जसं आपल्याला फायदेशीर असतं तितकंच आपल्याला कसं थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं हे पुणे शहराच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण आज IT इंडस्ट्री जेव्हा भारताची सिलिकॉन्स व्हॅली असं जेव्हा म्हणतात, त्यावेळेला IT इंडस्ट्रीच्या माध्यमातून सर्व प्रकारे आजूबाजूला पुणे शहराचा जो काही व्यापक विस्तार झालेला आहे तो सुद्धा शहरावरती त्यामुळे ताण येतो आणि पर्यायानं आपल्यासारख्या सुरक्षा व्यवस्थेचं काळजी घेणाऱ्या आपल्यासारख्या घटकावर सुद्धा अत्यंत ताण येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना योग्य प्रकारे एक चॅनलाइज करणं आणि ह्या गोष्टी कशा होऊ शकतात चॅनलाइज ह्याविषयी काही चर्चा घडवणं किंवा काही गोष्टी घडवून आणण्याचं काम यासारखी न्यूज पोर्टल करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे पुणेकर न्यूज आहे. ह्या सर्व गोष्टींचा खरं तर ह्या निमित्ताने आढावा घेतला जाणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. यामध्ये पुणेकर न्यूजचा दृष्टिकोन म्हणजे नागरिकांच्या समस्या मांडणं, त्यांचे यशस्वी प्रयत्नांचं कौतुक करणं. हे प्लॅटफॉर्म वस्तुनिष्ठ आणि प्रभावी तथात्मक बातम्या पुरवून वाचकांना माहिती आणि प्रेरणा देण्याचं कामसुद्धा सातत्यानं करत आलेलं आहे. अशा या पुणेकर न्यूजच्या वतीनं आज पुणे ग्रामीण पोलिसांचा इथे आपण सन्मान करत आहोत. ह्याकरता आजच्या आपल्या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी श्री पंकज देशमुख सर इथे आपल्याला लाभणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा सन्मान घेणार आहात. यामध्ये सन्मान देताना आम्हाला अभिमान आहे, तुम्हाला सन्मान स्वीकारताना ज्यांच्या हस्ते आपण सन्मान स्वीकारणार आहात तो तुमच्याकरता अभिमानाचा क्षण असणार आहे. तेव्हा अशा ह्या एका सुंदर संध्याकाळी आपण सगळेजण इथे आलेले आहात, तेव्हा पुन्हा एकदा मी मोनिका जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. काही क्षणांची विश्रांती आणि आपण परत भेटूयात. आजच्या पुणेकर न्यूज प्रेझेंट्स पुणे रुरल आयकॉन 2025मध्ये आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आदरणीय श्री पंकज देशमुख सर, सिनियर IPS ऑफिसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. आत्ता जसं मी आपल्याला सांगत होते की कुठलीही गोष्ट करण्यामागे एक प्रकारची प्रेरणा असावी लागते, एक प्रकारचं ध्येय असावं लागतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती ध्येयानं झपाटते तेव्हा त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट न दिसत असतं ते केवळ ध्येय आणि त्यापर्यंत पोचायचा तो रस्ता. अशाच ध्येयाच्या मार्गावरती चालणारा म्हणजे हा पोलीस दल आहे.
या पोलीस दलाची योग्य ती दखल घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे. आणि ह्याच कामामध्ये अग्रेसर राहतात ते म्हणजे पुणेकर न्यूजसारखे एक विश्वसनीय न्यूज पोर्टल. आजच्या ह्या छानशा पुणेकर न्यूजच्या पुणे रुरल आयकॉन्स 2025 करता आजच्या ह्या कार्यक्रमाला इथे आणि अशाच प्रकारचे ध्येय ठेवणारे एक सीनियर ऑफिसर आपल्याला चीफ गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून आजच्या ह्या कार्यक्रमाला श्री पंकज देशमुख सर इथे आवर्जून आले. त्यांचं मी पुणेकर न्यूजतर्फे मोनिका जोशी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है. सफ़र में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. सफ़र में कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है. अगर बिकने पर आ जाओ, अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर. अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ जाती है, तो कीमत और बढ़ जाती है. मंडळी, ह्या चार ओळी आपल्या सगळ्यांना समर्पित. कारण अव्याहतपणे आपण जे काही समाजातल्या सर्व घटकांकरता आपण काम करत असता, संरक्षणाची जबाबदारी, सुरक्षेची जबाबदारी आपल्यासारख्या एका मजबूत खांद्यांवरती असते. तेव्हा आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस हा घरामध्ये निर्धास्तपणे झोप घेत असतो आणि निर्धास्तपणे राहतो. कारण बाहेर आमचे विश्वसनीय पोलीस बांधव आणि आमच्या भगिनी या कार्यतत्पर आहेत. ह्यावर आमचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा विश्वास असतो. ह्याच विश्वासाला कुठेतरी एक आपण छोटीशी त्यांची पोचपावती द्यावी ह्याकरता आजच्या या पुरस्काराचं आयोजन आपण केलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय पंकज देशमुख सर यांचा सर्वात प्रथम पुणेकर न्यूजतर्फे सन्मान करावा अशी मी आदरणीय टिकमजी शेखावत आणि मुबारकजी अन्सारी यांना मी विनंती करते. पंकज देशमुख सरांविषयी दोन शब्द सांगायचे ते म्हणजे सीनियर IPS अधिकारी अशी ओळख असणारे आदरणीय देशमुख सर वास्तविक पाहता IT पार्श्वभूमीतून आलेले आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी पुण्यातच घेतली. पुण्यामध्ये हे इंजिनिअरिंग केल्यानंतर ह्या अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये येणं हे खरोखर एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. सुरुवातीला सरांनी काही वर्ष HSBC ग्लोबल टेक्नॉलॉजी यामध्ये काम केलं आणि त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी करिअरला सुरुवात केली. अमरावती ग्रामीणपासून आपल्या करिअरला सुरुवात झाली. आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावरती आपण ॲडिशनल SP अहमदनगर, SP इन उस्मानाबाद, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये आपण सर्व्हिस दिली. अनेक पदांवरती काम केलेले सर हे DSP ऑफ ट्रॅफिक पोलीस देखील होते. आणि ट्रॅफिकच्या संदर्भात सांगताना एक आवर्जून इथे सांगावं असं वाटतं, त्या दरम्यान सर जेव्हा त्या पदावरती होते तेव्हा अनेक अशा काही गोष्टी त्यांनी सर्वसामान्यांकरता केलेल्या आहेत ज्या आजवरही उपयुक्त ठरलेल्या आहेत. असे आदरणीय देशमुख सर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा पुन्हा एकदा सन्मान. धन्यवाद. आजचा आपला हा जो काही कार्यक्रम आहे, हा सोहळा आहे, ह्याविषयी सांगताना थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते तो म्हणजे पुणे रुरल आयकॉन ही पुणेकर न्यूजची एक विशेष मोहीम आहे जी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी करण्यात आली आहे. कोणत्याही सुरक्षित प्रगत समाजाचा आधारस्तंभ म्हणजे पोलीस व्यवस्था. ती समाजाचं रक्षण करण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी कार्य करते. पुणे पोलीस विविध विस्तृत भागातून जनतेच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची जबाबदारी पार पडतात. तेव्हा त्यांचा सन्मान करणं ही तितकीच महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. यामागची अजून भूमिका स्पष्ट करण्याकरता इथे मी चीफ एडिटर टिकमजी यांना आमंत्रित करते. देशमुख साहेब, सन्माननीय चोपडे साहेब, माझे सहकारी आणि मॅनेजिंग एडिटर मुबारक अन्सारी, वरिष्ठ अधिकारी जे इथे आलेले, माझी पूर्ण टीम आणि सगळे पुरस्कार्थी. 2024मध्ये जरा कार्यक्रम झाला असता तर मला असं वाटतं मी 100% इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये हा वक्तव्य किंवा भाषण दिलं असतं. 2025पासनं आम्ही आवर्जून ठरवलं आहे की पुणेकर न्यूज आतापर्यंत मागच्या 10 वर्षापासून आम्ही प्रायमरीली इंग्रजीत काम करत होतो आणि बहुधा लोकांना माहिती असणार पुणेकर न्यूज पुणे रिजनचा नंबर 1 आहे. आणि मी जेव्हा नंबर 1 बोलतो म्हणजे आम्ही बोलतोय त्यासाठी नंबर 1 आहे असं ॲक्सेप्ट करू नका. गुगल ॲनालिटिक्स असतात आणि त्याच्यावर कोणत्या वेबसाईटचे किती व्ह्यूज आहे हे दिसतात. तुम्हाला म्हणजे चांगलं वाटणार हे ऐकून की सतत काही वर्षापासनं
प्रति महिना किंवा दर महिन्याला आम्हाला नॅचरल ऑर्गॅनिक व्ह्यूज जे आहे ते अंदाजे 50 ते 55 लाख आमच्या वेबसाईटवर आहे. आणि हे जे व्ह्यूज आहे कुठल्याही न्यूज कंपनीला किंवा न्यूज पोर्टलला किंवा न्यूज चॅनलला ऑल इंडियामध्ये अक्रॉस लँग्वेजेस, फक्त मराठीत नाही किंवा इंग्लिशमध्ये नाही किंवा हिंदी, ऑल लँग्वेजेसमध्ये आम्ही फर्स्ट 100मध्ये आहोत. आणि हे सगळं असताना मला असं वाटतं की आमचं एक कर्तव्य असंही आहे की समाजात जे लोक चांगलं काम करत आहे, स्पेशली पोलीसचे आमचे ते बांधव किंवा भगिनींनी आहे, त्यांचं कुठंतरी एखादी चांगलं सोहळा विचार करून कौतुक करायला पाहिजे. कौतुक का करायला पाहिजे तर त्याचं एक कारण असं की 365 पैकी 365 दिवस आम्ही मीडियावाले सतत पोलिसांकडनं ही चूक झाली आहे, हे नाही केलं, इथे स्लो झालं आहे. माझं मत या प्रोग्राम आता संध्याकाळी सुरू झाला आहे, दुपारी किंवा सकाळी तुम्ही आजची बातम्या बघितली असणार तर त्याच्यातही बीडचं काही ना काही सुरूच आहे. म्हणजे मीडियामध्ये 90% जेव्हा क्राईमचा विषय येतं तर एप्रिसिएशन जे आहे ते 90% केसेसमध्ये नसतं, कारण की मीडिया जनरली व्यवस्थेच्या अगेन्स्टमध्ये असते. आणि हे मी ॲक्सेप्टही करतो, कारण की तो मीडियाचं ॲक्च्युली काम आहे. कौतुक करणं किंवा टाळ्या वाजवणे खूप सिम्पल साधं काम आहे. बट ॲट द सेम टाईम वर्षात किमान एक दिवस तरी असं पाहिजे की ज्या दिवशी आमचे जे बांधव किंवा भगिनींनी चांगलं काम करताय त्यांचं आमच्या मीडिया कंपनीमार्फत जर कौतुक करता आलं तर का नाही करायचं. आणि ते आम्ही नाही ठरवत आहे की बाबा तुम्ही चांगलं काम केलं आहे नाही केलं आहे, ते तुमच्या जर वरिष्ठांनी ठरवलं ॲक्च्युली काम बघून तर त्याला एक वेगळं वेटेज येतं. आणि या अनुषंगाने आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण सगळे इथे आलात. देशमुख साहेबांनी आवर्जून इथे वेळ दिला आहे, चोपडे साहेबांनी वेळ दिला आहे, अजून वरिष्ठ अधिकारी आहे, सगळ्यांनी वेळ दिला आहे. थँक्यू सो मच. आणि तुमचा आशीर्वाद, सपोर्ट असंच पुणेकर न्यूज सोबत राहील अशी मला आशा आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच टिकम. बरोबर आहे, कारण मीडियाचं कामच असतं की काय झालं आहे आणि काय नाही हे काढून घेणं. कारण पोलिसांकडनं जास्तीत जास्त गोपनीयता बाळगायची हा एक तुमचा एक मुख्य उद्देश असतो आणि त्यातनं बातमी कशी काढायची हे मीडियाचं काम असतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत आणि ह्याच आपण हातात हात घालून पुढे चालू ठेवूयात आणि अशाच प्रकारे एकमेकांना सहभाग आणि सहकार्य करत राहूयात अशी आपण इथे आशा व्यक्त करू. मी लगेचच इथे देशमुख सरांना आमंत्रित करेन, कारण त्यांचे मूल्यवान विचार आम्हाला इथे ऐकायचे आहेत आणि मार्गदर्शन हवं आहे. सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित पुणेकर न्यूजचे प्रमुख. आता प्रमुख कोण आहे ह्याचं जरा कन्फ्युजनच आहे, कारण मी गेल्या 5-6 वर्षापासून दोघांना पण ओळखतो. सो आमचे मित्र श्री टिकम शेखावत आणि मुबारकजी आणि ज्यांना आम्ही मिस करतो आहे यांच्याच टीममधले एक टीम मेंबर ज्यांचा यावर्षी दुर्दैवी अंत झाला असे श्री सिंग, त्यांच्या अंत्यविधीला पण मी त्यांचा जो कार्यक्रम होता तेव्हा गेलो आणि सुरुवातीला तर मला विश्वासच बसत नव्हता की असं काही झालं आहे म्हणून. सो त्यांना पण आम्ही मिस करतो आहे आणि ही अत्यंत चांगली टीम ह्यांची होती आणि गेल्या 5-6 वर्षातला ह्यांचा जो प्रवास आहे, ज्या प्रकारे यांनी नाव कमवलं आहे, ज्या प्रकारे पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये एस्पेशली न्यूज पोर्टल्समध्ये जी ऑथेंटिसिटी यांनी आणली आहे ती निश्चितपणे अत्यंत वाखाणण्याजोगी आहे आणि पुणेकर न्यूजनी असेच उपक्रम पुढेही चालू ठेवावे ह्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. हे करत असताना मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की जसं टिकमजी म्हणाले की 2024मध्ये जर असतं तर वेगळ्या भाषेत बोलले असते, पण 2025मध्ये ते म्हणत आहेत की आम्ही मराठीतच बोलणार. टिकमजींनी ह्या कार्यक्रमासाठी मला जवळपास ते 6-8 महिन्यांपासून ते पाठपुरावा करत होते की सर आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, हा कार्यक्रम घ्यायचा आहे, हा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्त तो कार्यक्रम पुढे जात होता. हे करत असताना त्यांचं असं म्हणणं होतं की
सर तुम्ही तुमच्या म्हणजे इंटरनली तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे असतील किंवा इतर संघटना ज्या तुम्हाला मदत करतात त्या सगळ्यांचं काहीतरी कौतुक करतच असाल, परंतु आमची पण अशी एक इच्छा आहे, एक सामाजिक दायित्व म्हणून, की कौतुकाची एक समाजाने थाप दिली पाहिजे. असे 10-20 लोकांचे तरी तुम्ही आम्हाला नावं द्या, बाकी आमचं आम्ही बघून घेतो. गेल्या आठवड्यात ते मला आले आणि त्यांनी तर मला अल्टिमेटमच दिलं की सर आपण पुढच्या बुधवारी तुम्ही मला फक्त 1 तास द्या आणि तुमच्या कुठल्या तरी एका अधिकाऱ्याचा नंबर द्या जो मला 20-22 नावं देऊ शकेल, बाकीचं मी बघून घेतो आणि तुम्ही मला पुढच्या बुधवारी फक्त संध्याकाळचा 1 तास द्या. हे अल्टिमेटम दिल्यामुळे आजचा हा कार्यक्रम झाला. मी अतिशय प्रांजळपणे सांगू इच्छितो की ते इतके मागे लागलेले असताना बरेचदा डिसेंबर एंड जानेवारीमध्ये मीडिया हाऊसेस का मागे लागतात हे पोलीस दलाला सांगायची गरज नसते. मी त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका. ते म्हणाले नाही साहेब आमची तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही, आम्हाला जेन्युइनली असं वाटतं की पुणे ग्रामीण पोलीस दल आणि त्या पोलीस दलाचे जे विविध उपक्रम होतात त्याच्यामध्ये जी लोक तुम्हाला मदत करतात तुम्ही मला फक्त नावं द्या, बाकी सगळी जबाबदारी माझी आहे. सो त्या चर्चेतनं आज हा कार्यक्रम ह्यांनी केला. छोटेखानी जरी तो वाटत असला तरीसुद्धा त्याच्या मागची जी भावना आहे ती अत्यंत प्रबळ अशा स्वरूपाची भावना आहे. आणि मी जसं म्हटलं आहे की आमचे अनेक कर्मचारी आहेत, हे आता आपल्याला फक्त 20-22च नावं दिली आहेत. काही आमची रेस्क्यू टीम्स ज्या आमच्या कायम म्हणजे ते तर त्यांचं डेडिकेशन जे आहे, त्यांची जी निष्ठा आहे ती आमच्या पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. आणि जितका जीव धोक्यात घालून आमचे अधिकारी कर्मचारी काम करत असतात कदाचित तितकंच किंवा त्यापेक्षाही जास्त स्वतःचा जोखीम घेऊन स्वतःच्या जीवाची काळजी न करता अनेकदा हे रेस्क्यू टीम्स हे जीवावर उदार होऊन काम करत असतात. म्हणून मी म्हटलं की त्या रेस्क्यू टीम्सचा पण कुठेतरी थोडा बहुत का होईना परंतु तो सन्मान व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की असे प्रकारचे कार्यक्रम हे बऱ्याचदा होत असतात, त्यातनं अनेकांना अनेक ट्रॉफीज मिळत असतात, परंतु ही जी भावना आहे मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या पलीकडची आहे. ती जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीजच्या पलीकडची आहे. एक कोणीतरी आपलं कौतुक करतं आहे, कोणीतरी आपल्या पाठीवर एक कौतुकाची थाप देत आहे. समाज आपण जे काही योगदान देतो आहे त्या योगदानाची काहीतरी सकारात्मक अशी दखल घेत आहे. आणि पुणेकर न्यूजसारखं नव्याने नावारूपाला येऊ घातलेलं एखादं न्यूज पोर्टल जेव्हा अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम घेतं त्याचा वारंवार पाठपुरावा करतं आणि पाठपुरावा करण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला ते तयार करतं, मला असं वाटतं की त्यांची भावना अत्यंत प्रांजळ, प्रामाणिक आणि चांगली होती. म्हणूनच मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तयार झालो. हे करत असताना फक्त आमचे कर्मचारी, अनेक आमचे कर्मचारी म्हणजे आज तुम्हाला 20-22च नावं दिली आहे, परंतु 3,500पेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं नेतृत्व ह्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून मी करत असताना बरेचदा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते ड्युटी म्हणून ते करत असतात, परंतु त्याच्यामुळे जो ह्या जिल्ह्यातला जो नागरिक आहे त्याच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सकारात्मक फरक पडतो. एखादा आमचा पेट्रोलिंगवर फिरत असणारा अंमलदार, एखादी आमची निर्भया पथकातली महिला अंमलदार किंवा महिला अधिकारी जेव्हा कॉलेजच्या समोरून जात असते तर त्या वर्दीचा जो आदरयुक्त दरारा लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो, त्यामुळे अनेक गुन्हेगार जे काही गुन्हे करणार असतात ते करायला धजावत नाही. मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं सांगू इच्छितो की महाराष्ट्र पोलीस दल आणि पुणे ग्रामीण पोलीस दल हे जे काही त्यांच्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत ते सगळे स्वीकारायला तयार आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या पाठीमागे ही जवळपास 3,500 कर्मचाऱ्यांची आमची टीम आहे. त्यातल्या फक्त मुठभर लोकांचं आपण इथे कौतुक करत असलो तरी हे कौतुकसुद्धा प्रातिनिधिक स्वरूपातलं आहे. म्हणजे सगळेच जण 100 लोक चांगलं काम करत आहे, परंतु त्यातल्या 2च जणांचं आम्ही इथे प्रातिनिधिक स्वरूपात कौतुक करतोय.
ते उत्कृष्ट काम तर करतच आहेत, पण उरलेले 98 सुद्धा निश्चितपणे तितक्याच चांगल्या स्वरूपाचं काम ते करत आहेत. आणि मला असा विश्वास आहे की पुणेकर न्यूज ह्यांनी त्यांचं जे काही ते कौतुक करतील त्याचा परिणाम असा होणार आहे की भविष्यामध्ये सुद्धा अशाच चांगल्या प्रकारचं काम ही मंडळी तर करतीलच, पण ह्यांना बघून इतरांना सुद्धा चांगलं काम करण्याचा हुरूप येईल. आज आपल्या सगळ्यांपासनं ते सगळे आपले जे अंमलदार, अधिकारी, कर्मचारी जे आज इथे नाही आहेत, त्यांना एक प्रेरणा मिळेल, एक उत्साह होईल. आणि माझी अशी खात्री आहे की पुणे ग्रामीण पोलीस दलातले अधिकारी, कर्मचारी हे पुढल्या वर्षीपासून पोलीस SP ऑफिसला येऊन विचारतील की पुणेकर न्यूजचा कार्यक्रम कधी होणार आणि त्याच्यासाठी आमचं पण नॉमिनेशन घ्या. म्हणजे मला अशी खात्री आहे की जर नॉमिनेशन मागवले असते, सिन्स हा आपला पहिलाच कार्यक्रम होता, तर आपण जर नॉमिनेशन मागवले असते तर निश्चितपणे 500-700 पेक्षा जास्त नॉमिनेशन्स आले असते. आणि माझ्या पोलीस दलावर मला इतका विश्वास आहे की त्यातले आपल्याला 20 काय 100 निवडणं सुद्धा अशक्य झालं असतं, कारण ते आमचे सगळेच अंमलदार, सगळेच अधिकारी, कर्मचारी हे एक से बढ़कर एक आहेत. त्यामुळे आपण हा उपक्रम ज्या प्रकारे तुम्ही मला अल्टिमेटम देऊन इथे आणलं, त्याच प्रकारे दरवर्षीच आपण असाच उपक्रम हा सुरू ठेवावा. हा खंडित होऊ देता कामा नये, ह्यात खंड पडता कामा नये, एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी चांगलं काम केलं आहे ते आम्हाला जे लक्षात आलं, जे तुमच्या अधिकाऱ्यांनी सुचवली नावं ती घेतलेली आहेत, परंतु माझी अशी खात्री आहे की ह्याच्या पलीकडे पण अनेक असे कर्मचारी, अधिकारी आहेत जे म्हणजे आपलं कर्तव्य समजून फार चांगलं काम करत आहेत. त्यांनी त्यांचं काम असंच चालू ठेवावं. आज ना उद्या कधीतरी त्यांची दखल ही निश्चितपणे घेतली जाईल. मी पुनश्च एकदा पुणेकर न्यूज यांना ह्या उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. आणि ज्यांना आज आता एक छोटंसं पारितोषिक मिळणार आहे त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. एक थोडंसं लाईट मूडवरती सर इथे थोडंसं एक उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे गेली अनेक वर्ष बॉलिवूडने आमच्या मनामध्ये एक चुकीची संकल्पना घातली होती की सगळे गुन्हे घडले की नंतर पोलीस पोचतात. परंतु सिंघम सिरीज काय आली आणि पोलिसांबद्दल एक जो काही आम्हाला आदर आहे ना, तो कित्येक पटीने वाढला की असंही होऊ शकतं. आणि अशा प्रकारचे अनेक सिंघम्स मला वाटतं की इथे समोरही काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बसलेले असतील आणि असे अनेक जण कामही करत असतील. आम्हीही त्याचा काही वेळेला प्रत्यय घेतलेला आहे की आम्हाला जेव्हा वेळ आलेली होती आडीनडीला, आम्हाला गरजेला असे अनेक सिंघम किंवा लेडी सिंघम ह्या धावून आलेल्या आहेत. त्यामुळे आज त्यांचा इथे सन्मान करताना खरंच खूप छान वाटतं आहे. आपण लगेचच पुरस्काराकडे वळणार आहोत. पण पुरस्कारार्थींची नावं सांगूयात आणि थोडक्यात त्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्याविषयी मी थोडक्यात उल्लेख करेन. सगळ्यात प्रथम मोहम्मद अंजर इनायतुल्ला मोमीन यांना मी इथे आमंत्रित करते. हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. जिल्ह्यात दाखल होणारे सर्व प्रकारचे गंभीर गुन्ह्यांमध्ये मोबाईल टॉवरचे लोकेशन प्राप्त करून आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणणे याचं महत्त्वाचं काम आपण केलेलं आहे. ह्याकरता आपल्याला सन्मानित करावं अशी मी विनंती करते. ग्रामीण. न्यायालयात सुनावणी असलेल्या केसेसमधील साक्षीदार यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करून गुन्हेबाबत शाबितीचं प्रमाण वाढवण्यास आपण मदत करता. अभिनंदन. शीतल नानासाहेब ठेंबे मॅडम, महिला पोलीस उपनिरीक्षक, हवेली पोलीस स्टेशन. हवेली पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 201/2024 हा पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी 2 तासात पकडून 10 वर्षाच्या पीडित मुलीला आपण न्याय मिळवून दिला. ह्याकरता आपला सन्मान होतोय. अभिनंदन. रघुनाथ भीमराव हळणूर, शिरूर पोलीस स्टेशन. लहान मुलगा खड्ड्यात पडला असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून खड्ड्यात उडी मारून आपण त्याचा जीव वाचवला. याकरता आपला सन्मान होतोय. अभिनंदन. आणि रवळेकर मॅडम, पौड पोलीस स्टेशन.
निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलीस निधीबाबत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थिनींशी समन्वय साधून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून जनजागृती करणं हे आपलं काम आहे. यामध्ये आपण अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करून गुन्हा दाखल केला आणि महिलांविषयक गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपासकामी आपण मदत करता आणि बीट अंमलदार म्हणून उत्तम कामगिरी करता. याकरता आपल्याला हा सन्मान मिळतोय, अभिनंदन. यानंतर ज्ञानेश्वर पांडुरंग सानप सर, माळेगाव पोलीस स्टेशन, 75 गहाळ मोबाईल शोधून संबंधितांना परत केले. सन 2022मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करून अक्षय ब्लड बँक 200 बॉटल्स आपण रक्त मिळवून द्यायला मदत केली, अभिनंदन. कविता मारुती माने, वालचंद नगर पोलीस स्टेशन, विनयभंगाच्या तपास गुन्ह्याचा 36 तासात पूर्ण करून मंजुरीसाठी माननीय न्यायालयात आपण सादर केला. याकरता आपला सन्मान होत आहे. प्रमिला शरद निकम मॅडम, पोलीस दलामध्ये गेली 20 वर्ष आपण निष्कलंक सेवा करत असून सध्या महिला पोलीसमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहात. याचबरोबर पोलीस खात्यामध्ये हजर झाल्यापासून आजपर्यंत महिला मुलींच्या अडचणी सोडवण्यामध्ये आपण खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच लेडी सिंघम म्हणून अशी ज्यांची ओळख आहे अशा प्रमिला निकम मॅडम. संजय दुंदा सुपे सर, वडगाव मावळ पोलीस स्टेशन, गोपनीय अभिलेख उत्तम प्रकारे ठेवला आहे. कोविड विषाणू संसर्ग कालावधीत सिम्बॉयसिस हॉस्पिटल पॅनलवर घेणेकामी महत्त्वपूर्ण भूमिका आपण बजावली आहे आणि कोविड विषाणू संसर्ग कालावधीत पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वेळेत औषधोपचार होणेकामी आपण मदत केली आहे, अभिनंदन सर. सरला रवींद्र सुरकुले, घोडेगाव पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशनकडील गुन्हे अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करून उत्तम प्रकारे जतन आपण केलेले आहेत, अभिनंदन. निलेश सुरेश तळपे सर, घोडेगाव पोलीस स्टेशन, 41 गहाळ मोबाईल शोधून आपण संबंधितांना परत केले, आपलं मनपूर्वक अभिनंदन. सध्या मोबाईल हा आपल्याला दुसरा प्राण झालेला आहे. मोठं काम केलेलं आहे साहेबांनी आणि परत करणे. स्नेहल तुषार राजे, खेड पोलीस स्टेशन, खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 703-24 या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांच्या आत अटक करून पीडितांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून दिली. याकरता आपण काम केलं, याकरता मनपूर्वक अभिनंदन. मनोज रामहरी पुजारी सर, मुख्यालय पुणे ग्रामीण, उत्तम निशाणेबाजी, जिल्ह्याचे फायरिंग सरावाच्या वेळी 40 पैकी 40 गोळ्या आपण टार्गेटच्या मध्यभागी गुलवरती फायर केल्या, मनपूर्वक अभिनंदन. मुस्ताक अब्दुल रहमान खान, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, वाचक शाखा पुणे ग्रामीण, पुणे ग्रामीण जिल्ह्याची क्राईम इन इंडियाची बाबतची माहिती जिल्ह्यातील पोलीस स्टेशनकडून वेळेत प्राप्त. प्रकाश पवार साहेब, ABT, गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपास आणि जनतेशी सलोख्याचे संबंध आपल्या संदर्भात आपण याकरता प्रसिद्ध आहात. जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 21 बांगलादेशी नागरिकांना आपण पकडलं आहे, मनपूर्वक अभिनंदन सर. रवींद्र रामचंद्र राऊळ, कामशेत पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन आवारात स्वयंस्फूर्तीनं स्वच्छता आणि सुशोभीकरण करणे यामध्ये आपण अग्रेसर आहात, याकरता मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. पोलीस दलातील सर्व पुरस्कार झालेले आहेत. आपण काही दोन संस्थांना सन्मानित करणार आहोत. अजून एक नाव मी घेते. API राहुल गावडे, गावडे साहेबांना PRO आणि मीडिया या संदर्भात आपण कायम सहकार्य आणि सपोर्ट करता, याकरता आपण सन्मानित करत आहोत, मनपूर्वक अभिनंदन. आपण काही संस्थांना सन्मानित करणार आहोत. त्यामध्ये आहे राजेंद्र गेनू कडू आणि आपले सर्व सहकारी शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांना मी इथे आमंत्रित करते. शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी इथे यावं आणि सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे.
दरीत पडलेले, पाण्यात बुडून गेलेले, वाहून गेलेले, किल्ल्यांवर अडकलेल्या लोकांना मदत करणे आणि शोध मोहीम राबवणे यामध्ये शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा हे कायमच अग्रेसर असतात. आणि आजपर्यंत 21 बचाव मोहीम, तसेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 22मध्ये 67 बचाव मोहीम, वेगवेगळ्या वर्षी 76 बचाव मोहीम आणि एकूण 52 लोकांना आपण जीवनदान दिलेलं आहे. 88, 26 वेगवेगळ्या लोकांना आपण इथे मदत केलेली आहे. त्यांच्याबरोबर अजूनही कार्यकर्ते असतात. आज प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचे केवळ. यानंतर मुळशी आपत्ती व्यवस्थापनची संपूर्ण टीम इथे आलेली आहे. त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. मुळशी भाग हा विविध गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतो. नागरिकांचा विशेष आवडीचा हा भाग आहे, पुणेकरांच्या विशेष आवडीचा भाग आहे. परंतु तिथे अनेक अशा काही घटना घडतात ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची खूप गरज पडते. दरीमध्ये काही लोक पडतात, पाण्यात बुडून जातात, वाहून गेलेले, किल्ल्यांवर अडकलेल्या मदत करण्याचं काम प्रमोद सर आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापनची संपूर्ण टीम वेळोवेळी करत असतात. मी अंबर आयडे सरांना आमंत्रित करेन, जे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी रुरल एन्व्हायरन्स कंपनी यांचे आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहात, जे आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये समग्र सामाजिक गुंतवणूक कंपनी म्हणून ओळखली जाते. आज मागील वर्षी पुणे महानगरपालिका राज्य सरकारसोबत 400 खाटांचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी पुण्यात एकूण 50 दशलक्ष युरोची गुंतवणूक केलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूयात. अंबर आयडे सर हे कंट्री डेस्क या महत्त्वाच्या टीमचे सदस्य आहेत. हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे. हा उपक्रम सहसचिव श्री कौस्तुभ धवसे आणि सचिव IAS परदेशी सर यांच्या नेतृत्वाखाली आहे. आपण त्यांचा सन्मान करावा अशी मी देशमुख साहेबांना आणि चोपडे साहेबांना विनंती करते. आणि सध्या अंबर आयडे सर हे थेट परदेशी गुंतवणुकीच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या महिन्यात स्वित्झर्लंडमधील दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवा पायाभूत सुविधा प्रकल्प विविध देशांमधील बँका महाराष्ट्र सरकार यांच्यासोबत 1 अब्ज युरोच्या लाईनवर स्वाक्षरी करण्याचा मानस आहे. मनपूर्वक शुभेच्छा सर आपल्याला. मोनिका मॅडम, पुणे रुरल आयकॉन 2025, पुणेकर न्यूज, हे जे काही आमच्या SP सरांनी आता जे सांगितलं, तुमच्या न्यूजबद्दल, तुमच्या पोर्टलबद्दल माहिती दिली, मोनिका मॅडमनी दिली, टिकम सरांनी दिली, आणखीन त्यांचे सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जसं सर म्हणाले की खूप कमी प्रसंग असे येतात की न्यूज जेव्हा आपण लावतो तेव्हा फार निगेटिव्ह बातम्या आपल्याला येतात आणि 99% मी असं म्हणेन की त्या पोलिसांशी रिलेटेड असतात. त्यामुळे कुठेतरी आमची प्रतिमा थोडी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे. पण मला आता अभिमानाने सांगावं असं वाटतं की कम्युनिटी पोलिसिंग जे आहे त्याच्यामार्फत आम्ही कम्युनिटीपर्यंत इतके खोलवर आता जाऊन त्यांच्यासोबत जे काही काम करत आहोत आणि त्याच्यामुळं आमच्या कामाचं जे काही आहे, आम्ही कशा स्वरूपाचं काम करतो हे त्यांना कळतं. लोकांना समाजापर्यंत जे कळतं आहे की नक्की पोलीस कुठल्या प्रकारचे काम करतात आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा त्यांना जे काही जमेल, ज्या पद्धतीने त्यांना ते करता येईल ते करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांची आज पुणेकर न्यूजनी इथे दखल घेतली
आणि त्यासाठी आमच्या सगळ्या सत्कार मूर्ती ज्यांना काही पुरस्कार मिळाले, हे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही इथं येऊन आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली. सर म्हणाले की हे सगळे प्रातिनिधिक आहेत आणि खरंच आहे, खूप सारे आमचे असे मावळे, जसं सर म्हणाले की 3,500 फौजपाटा सरांच्या मागे आहे आणि त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून असं जर तुम्ही नामांकन करायला गेला तर 100पेक्षाही खूप सारे असे आमचे अंमलदार अधिकारी आहेत की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि त्यांच्या आज मला जो काही पुरस्कार मिळाला, ज्या गुन्ह्याबद्दल मिळाला, मला खरंच आवर्जून इथे उल्लेख करावा असं वाटेल की सर, याच्यासाठी खेड पोलीस स्टेशनचे जे 3 काही अंमलदार आमचे होते, जे पोलीस नाईक बिडकर होते, जे पोलीस नाईक कोळसे आणि पोलीस पाटील दौंडकर म्हणून आहेत, या तिघांनी खूप छान काम केलं होतं. आणि त्यांच्यामुळं आणि बाकीचे जे आमचे वरिष्ठ, जे आमचे खेडचे SDPO अमोल मांडवे सर आहेत, प्रभारी आहेत, या सर्वांमुळं जो काही टीमवर्क झाला आणि त्याच्या टीमवर्कमुळेच आज 4 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आपल्याला यश आलं. आणि त्याच्यासाठी ही फार मोठी जी कामगिरी आहे ती माझ्या एकटीची नाही आहे, ती माझ्या पूर्ण खेड पोलीस स्टेशनची. आणि आमचे जे काही सरसेनापती आहेत, आमचे जे SP सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच एवढं सगळं शक्य झाले. विदाऊट सरांचा सपोर्ट इट कुडंट हॅपन सर. आणि ॲक्च्युली मी खूप ओव्हरवेल्मिंग फील करते, कारण जेव्हापासून मी आले, 1 वर्ष झालं मला या पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलामध्ये येऊन, मला सर खूप असं वाटत होतं की माझं जे ग्रॅटिट्यूड आहे, आय वॉन्ट टू बद्दल जे काही बोलायचं होतं, मला कधी प्लॅटफॉर्मच मिळाला नाही तसा नाही, खरंच आहे. आणि आज हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी फार आभारी आहे पुणेकर न्यूजचे, कारण असं खूप आम्ही काम करतो आणि आमच्या SP सरांशी इंटरॅक्ट होण्यास आम्हाला 3,500ची जर पोच तर सरांपर्यंत पोहोचण्यासाठी खरंच काहीतरी चांगलं काम करायचं, म्हणजे सरांपर्यंत ती आपली, आणि त्यांनी आज ती दखल घेतली आणि खरंच असं म्हणजे खूप छान वाटलं. पुरस्कार तर जाऊ दे, पण सरांचं नाव गेलं, हे आवाज येत नाहीये, सरांपर्यंत नाव गेलं ही गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आज त्याकरता सरांनी नामांकनासाठी माझ्यासारख्या एका महिला अधिकाऱ्याचं नाव घेतलं आणि मला ही संधी इथे मिळाली तुमच्याबरोबर, आणि या सरांच्या हस्ते अवॉर्ड मिळाला. आणि खरंच याच्यामुळं फार मनोबल उंचावलेलं आहे माझंच, तसेच माझ्या पोलीस स्टेशनचं आणि इथे असलेल्या सगळ्या अंमलदार अधिकाऱ्यांचं, की भविष्यामध्ये याच्याही पेक्षा खूप चांगलं काम करण्याची जी काही प्रेरणा मिळाली आहे ती अशीच राहील. आणि नक्कीच आम्ही पुणे ग्रामीण मध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम करू. 4 ओळी मी बसल्या बसल्या लिहिलेल्या आहेत. जे घडलं ते घडवण्याची हिंमत माझ्यात आहे, परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यात आहे, आव्हानांना पेलण्याची, पालथवण्याची, त्यातून उठण्याची हिंमत माझ्यात आहे, कारण ही वर्दी माझ्या अंगात आहे. खूप कमी म्हणजे मिळते आणि जेव्हा मिळते आणि आतून फार भीती आहे, कारण आमचे SP सर आणि आमचे ॲडिशनल SP सर इथे आहेत. कुठे काही थोडंसं चुकलं, काही झालं तर सरांना विनंती आहे की सर मला माफ कराल. आज म्हणजे खूप काही मी आठवलं होतं की मला हे बोलायचं आहे इथे जाऊन, की मला ह्या गोष्टी सांगायच्यात. फार महत्त्वाचं एक छोटंसं 2च मिनिट घेते मी. म्हणजे मला असं वाटतं की काही अशी प्रेरणा आहे जी आपल्याला चांगलं काम करायला भाग पडते. तर मी पहिलं सांगितलं की ही वर्दी आहे. म्हणजे जेव्हा खूप काही हर्डल्स आम्ही बघितले या खात्यामध्ये, खूप काही डिफिकल्ट सिच्युएशन येतात, पण एकच प्रेरणादायी गोष्ट आहे, जेव्हा केव्हा ही वर्दी आम्ही अंगात घालतो ना, तेव्हा एक काही हत्तींचं बळ अंगात येतं आणि तेव्हा त्या प्रत्येक आव्हानं फार छोटी वाटायला लागतात जेव्हा ही वर्दी अंगात येते. आणि त्यामुळं मी इतकं प्राऊड फील करते, मला अभिमान आहे की मी या पोलीस खात्यामध्ये आहे आणि ही वर्दी माझ्या अंगात आहे. आणि माझ्यासारख्याच माझ्या प्रत्येक पोलीस बांधवांना देखील हा अभिमान आहे की आपण या खात्यामध्ये आहे. लोक पैसे देऊन समाजकार्य करतात, आम्हाला पैसे मिळतात समाजकार्य करायचे, मला असं वाटतं, कारण हे एक समाजकार्य आहे.
कारण हे पोलीस खातं म्हणजे फक्त खातं नाही आहे. जेव्हा तुम्ही 24 तास किंवा फक्त 8 तासाचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा समाजकार्य घडत नाही. आम्ही 8 तास बघतच नाही, 24 तास 72 तास किती पाहिजे तेवढे. जे काम पडले आपल्याला फक्त काम करायचे आणि आपल्यावरती जी जबाबदारी आहे ती फक्त पार पाडायची, एकच ध्येय एवढं असतं. म्हणजे मला असं एकच 3 गोष्टी मला म्हणजे मी ज्याच्यावरून मी प्रेरित होते. आपण नेहमी मोटिवेशन आपण काहीतरी पुस्तक किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओज वगैरे बघतो. मला असं वाटतं की आपला इतिहास हा फार मोठा आहे. इतिहासातून आपल्याला मोटिवेशन जे काही मिळतं, म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या शिवाजी महाराजांच्या ज्या लढाई झाल्या किंवा बाजीप्रभू देशपांडेंच्या ज्या लढाई झाल्या, तर मी त्यातून एकच शिकले आणि आपण सर्वांनी ते शिकावंसं असं मला वाटतं की मुंबई पोलिसांनी, तो आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी हे घडलं कारण आम्हाला शिकवलंच गेलं आहे. आमचं ट्रेनिंगच असं झालं आहे की आपल्याकडे काय नाही याचा विचार नाही करायचा. आपल्याकडे जे काही आहे ना त्याचा उत्कृष्ट वापर करायचा आणि तुम्हाला यश खेचून आणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची जी गोष्ट मला वाटते की जोपर्यंत तुम्हाला असं वाटते, जोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढून होत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत लढायचं आणि यश खेचून आणायचं. आणि महत्त्वाचं असं मला वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की मी आयुष्यामध्ये खूप काही केलं आहे, वाटतं ना प्रत्येकाला मी आयुष्यामध्ये खूप काही केलं आहे, पण मला असं वाटतं जेव्हा केव्हा मला वाटेल की मी आयुष्यामध्ये खूप काही केलं तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना आठवा. आपल्याला कळेल की आपण काहीच नाही केलं आहे. कारण जिंकण्याचा इतिहास आमचा, लढणे आमच्या रक्तात आहे. जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही. एवढं बोलते आणि मी थांबवते. माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतले. काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि आज एवढी संधी मला दिली आणि आज इथे आम्ही सर्व पोलीस बांधव हा पहिलाच मला वाटते हा छोटेखानी नाही, मी म्हणेन हा फार आमच्यासाठी प्रेरणा देणारा आणि मोठेखानी असा हा कार्यक्रम आहे. आणि असे कार्यक्रम खरंच भविष्यात पुणेकर न्यूजकडून आणि इतरही काही माध्यमांकडून व्हावेत, कारण आमची दखल घेणारे फार कमी आहेत. त्यामुळे तुम्ही घेतलीत आणि याच्यामुळे काही चांगलं काम आमच्या लोकांपर्यंत पोचेल आणि त्यामुळे आमची जी प्रतिमा आहे ती लोकांमध्ये, जनमानसामध्ये वाढेल याची मी अपेक्षा करते. आणि आम्ही नेहमीच सदैव तत्पर आहोत. पुणे ग्रामीण पोलीस दल हे महिलांसाठी, बालकांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि प्रत्येक त्या तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीसाठी आम्ही तेवढेच सतर्क आहेत, ही ग्वाही मी तुम्हाला देते आणि मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर मनातल्या भावना तुम्ही अतिशय योग्यरित्या उतरवलेल्या आहेत. म्हणजे आम्ही काय बोलू अशा तुम्ही बोललेल्या आहात, त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. जसे म्हणजे सर, भेदभाव करणं खरं तर योग्य नाही आहे. आमच्या महिला अधिकाऱ्यांनी बोलल्यावरती आम्हाला आमच्या भावांना पण इथे संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं 2 तरी आपण घेऊयात. 1-2 मिनिटामध्ये आपण मनोगत व्यक्त करा. मी पहिल्यांदाच व्यासपीठावर उभं राहिलेलो आहे असं बोलण्यासाठी, परंतु मॅमने आमच्या सांगितलं आणि मलाही वाटलं की सर समोर आहेत SP सर, आपल्याला ही संधी खूप वेळा कमी मिळते तर आपण बोलावं. मी सुरुवात अशी करेन. माणसं म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, माणसं म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, परंतु मला वाटतं सोनं कपाटात राहतं, तिजोरीत राहतं, हातात राहतं, गळ्यामध्ये राहतं. आपल्या माणसाने परिसासारखं असावं, ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं व्हावं. आमच्या पुणे ग्रामीण जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय ॲडिशनल SP सर आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ही सर्व टीम, मी खरंच तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानेन आणि सरांचे आभार मानेन की सरांनी अगदी छोटेखानी का होईना हा मोठा कार्यक्रम आहे, आमच्या सर्वांसाठीच मोठा कार्यक्रम आहे आणि ह्या छोट्या कार्यक्रमासाठी आपण म्हणतोय, परंतु हा मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या आदरणीय सरांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, हेच आमच्या सर्वांसाठी मोठं आहे. इथे असं मला सांगायचं आहे की माझी सर्व्हिस, माझी काही बॅचमेट आहे तिकडे 20 वर्षे झालेली आहे सर, परंतु काम करताना खरंच आपल्याला कौतुक नाही होत सर. बऱ्याच वेळा आपल्याकडून होतं सर, आमच्या कार्यालयाकडून होतं, SP सरांकडून होतं, ॲडिशनल SP सरांकडून होतं, परंतु सर्वांच्या वाट्याला हे नाही येते. सरांनी सर्वांचा उल्लेख केला, मला अभिमान आहे सरांचा की सरांनी सर्वांनाच हा सर्व सन्मान आमच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरांनी समर्पित केलेला आहे. सर त्यासाठी मनापासून थँक्यू सर.
मी थांबतो. थँक्यू. बरोबर आहे. आता इथे सुपेदादांनी पण खूप छान मनोगत व्यक्त केलं. अशा प्रकारे खरं तर तुम्हाला समोर येऊन बोलण्याची संधी कधीच मिळत नसावी आणि आज सरांसमोर ती मिळते, ही खरोखर तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन आपलं. पोलिसांतर्फे आपण मनोगत व्यक्त केलंच आहे, तसं जे आपत्ती व्यवस्थापन करतात त्यांना देखील काय वाटत असतं, त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला काय भावना असते, ही आपण थोडक्यात व्यक्त करावी. नमस्कार सर्वांना. आदरणीय एस पी साहेब, ॲडिशनल एस पी साहेब, सर्व अधिकारी आणि आमचे मित्र. खरं तर गेली जवळजवळ 24 वर्ष म्हणजे 2000पासून आम्ही कामाला सुरुवात केली शिवदुर्ग मित्रने. महाराष्ट्रभर हे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या मोठ्या मोहिमा आम्ही केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये एक अशा अनेक मोहिमा आहेत जे आंबोली घाटातील जी सुप्रसिद्ध जगामध्ये जी क्लिप व्हायरल झालेली होती, 2 मुलं खाली पडतात आणि 4 दिवस डेड बॉडी समोर दिसत असतात, परंतु 4-5 टीम काम करत असतात. त्यांची मी कमीपणा सांगत नाही, ते पण अडचणी असतात, बऱ्याच पाऊस असतो, धुकं असतं आणि टेक्निकल काही गोष्टी असतात. आणि शेवटी तिकडच्या कलेक्टर साहेबांचा आम्हाला मेल येतो की शिवदुर्गने यावं म्हणून. आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर अवघ्या 4 तासामध्ये टेक्निकली ती डेड बॉडीज रिकवर करतो. अशा बऱ्याच मोहिमा आहेत. तर मगाशी मॅडमने सांगितलं जसं आम्ही रेस्क्यू करत असतो त्याप्रमाणे पोलीस दलाशी आमचा जो संबंध आहे तो फार जिव्हाळ्याचा आणि जवळचा आहे. 26/11ची मॅडम आपण गोष्ट सांगितली त्यावेळेस त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने ठरवलं की आपल्याकडे पण अशी एखादी टीम असावी की जी लगेच क्विक रिस्पॉन्स देईल. कारण NSG कमांडोजला यायला त्यावेळेस वेळ झालेला होता, उशीर झाला होता, कॅज्युअलिटीज वाढलेल्या होत्या. त्यानंतर फोर्स 1 म्हणून कमांडो पथक महाराष्ट्र सरकारने बनवलं आणि त्या पहिल्या पथकाला एक ॲडव्हेंचरचं ट्रेनिंग देण्याचं किंवा जे काही टेक्निकल गोष्टी आहेत, एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर जाणं किंवा मग त्या 35 मजल्यावरून खाली येणं, हे जे ट्रेनिंग देण्याचं काम म्हणजे ते भाग्य आम्हाला लागलं, त्याचं आम्हाला लाभलं, याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. म्हणजे कायम अभिमान वाटत राहील. आणि तेव्हापासून आम्ही पोलीस दलाला जोडले गेलेलोच आहोत, त्याच्यापूर्वीपासून पण आहोत. पण अशा बऱ्याच रेस्क्यू मोहिमा असतील. आत्ताची रिसेंटली सगळ्यांना आठवत असेल ती भुशी डॅमची मोहीम, की एकाच कुटुंबातील 5 जणं त्या पाण्यामध्ये वाहून गेले, की लोकांना वाटत होतं की ह्यांना वाचवू शकलो असतो. काहींच्या नंतर कमेंट्स वगैरे ज्या वाचल्या की, पण ते तसं पॉसिबल नसतं, ती तशी परिस्थिती पण नसते. 12 वाजता झालं असेल घटना आणि आम्हाला 12:30ला कॉल आला लगेचच आणि क्षणाचाही विलंब न लावता आम्ही त्या ठिकाणी पोचलो. ट्रॅफिक होतं, सगळं होतं. आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती असते, मॅडमनी सांगितलं की ती जी परिस्थिती काय असते, शासकीय अधिकारी म्हणून पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांचे नातेवाईक असतात, कुटुंब असतात, इतर बगेज असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्या ठिकाणी ती परिस्थिती समजून घेऊन आपण रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करणं, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे आमच्या रेस्क्यूअरचा जीव, जो जीव धोक्यात घालून ते काम करत असतात, पण त्या कोणत्याही प्रकारची इजा न होणे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून रेस्क्यू करणं. ज्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची मोहीम म्हणजे आत्ताची जी बस आपली दरीमध्ये गेलेली होती, पुण्यातून जे ढोलपथक गेलेलं होतं, त्या ढोलपथकाचा सकाळी पहाटे 4-4:30ला फोन येणं आणि लगेच 15 मिनिटाच्या आत टीम तयार करणं, हे म्हणजे फार अवघड. आमचे सुनील भाऊ गायकवाड या ठिकाणी बसलेले आहेत, जे सेक्रेटरी आहेत, सर्व आहेत शिवदुर्गचे आमच्या. तर हे टीम जुळवणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात रेस्क्यू करत असताना. बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही आहे. पण शिवदुर्ग मित्र गेले म्हणजे 2000 सालापासून ते आज तागायत, आता मॅडमने मगाशी आपल्याला काही आकडेवारी सांगितली, ती फार छोटी आहे आमच्या दृष्टीने. असं बरंच रेकॉर्ड म्हणजे शिवदुर्गकडे जमा आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, बऱ्याच परिस्थितीमध्ये शिवदुर्ग मित्र काम करतात. त्याचप्रमाणे आमचे मित्र बलकवडे आहेत या ठिकाणी, प्रमोदजी, ते पण बऱ्याच ठिकाणी आमच्याबरोबर काम करत असतात, आम्हाला मदत करत असतात. जसं साहेबांनी सांगितलं की हे प्रातिनिधिक स्वरूपात काही 20 लोकांचा सन्मान झालेला आहे, तसं मला वाटतं आपल्या जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात हा आमचा सन्मान आहे. आमच्यासारख्या बऱ्याच टीम काम करत आहेत, आमच्यासारखी बरीच मुलं तयार होत आहेत, घडत आहेत. शिवदुर्गची आता 3री पिढी या क्षेत्रामध्ये आहे. शिवदुर्गकडे इंटरनॅशनल लेवलचे क्लाइंबर आहेत,
जे टेक्निकल सगळ्या गोष्टींमध्ये खूप हे आहेत. म्हणजे हायलाईन हा जर प्रकार आपण पाहिला असेल तर भारतातला पहिला हायलायनर रोहित वर्तक हा शिवदुर्ग मित्रच आहे सर. त्यानंतर आमची जी टीम आहे टेक्निकली हिमालयामध्ये बरेच एक्सपिडिशन केलेले आहेत. सोशाला म्हणून एक पीक होता जो 2 वर्षापूर्वी आमच्या मुलांनी क्लाइंब केला. तो भारतातील पहिली मोहीम आहे साहेब. ती अनटच म्हणजे कोणी केलेलं नव्हतं. तर अशा बऱ्याच मोहिमा पण ह्या आमचा एक रेस्क्यू ट्रेनिंगचा पार्टच आहे. तर अशा प्रकारे नवीन पिढी तयार करणं, रेस्क्युअर्स तयार करणं हे सुद्धा शिवदुर्ग मित्र काम करत असतं. आपण पुणेकर न्यूजने आमच्या कार्याची दखल घेतली. साहेबांनी आमचं नाव सुचवलं पोलीस प्रशासनाने, त्याबद्दल त्यांचाही मी आभार व्यक्त करतो, आपला आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्यासाठी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरोखर आपलं काम हे अतुलनीय आहे. हे कोणीच असं करू शकत नाही. याकरता एक जिगर लागतो, कारण अशा प्रकारच्या या गोष्टींमध्ये उतरणं हा सुद्धा सर्वसामान्यांकरता सोपा भाग नसतो. पण आपण धडाडीने हे सगळे काम करतात आणि गेली अनेक वर्ष करतात. याकरता तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर मगाशी जो एक पुरस्कार आपला होता त्याकरता मी पुन्हा एकदा आदरणीय सरांना व्यासपीठावरती आमंत्रित करेन. याचबरोबर अंबर सरांना बोलवते. टिकमजी आणि मुबारकजी आपण देखील यावं अशी विनंती आहे. ना मी इथे आमंत्रित करते. वाचक शाखा पुणे ग्रामीण. पुणे ग्रामीण जिल्ह्याची क्राईम इन इंडियाची बाबतची जिल्ह्यातील पोलीस स्टेशनकडून वेळेत ती सर्व बातमी आणि माहिती प्राप्त करून वरिष्ठ कार्यालयामध्ये वेळेत आपण सादर केली. याकरता आपल्याला सन्मानित करत आहोत. मनपूर्वक अभिनंदन. याशिवाय आपण सर अजून 1-2 पुरस्कार फक्त बाकी आहेत. यामध्ये मी श्वेता मॅडमना RTO श्वेता मॅमना मी इथे आमंत्रित करेन. RTO ऑफिसर यांना आपण त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करणार आहोत. मी आदरणीय देशमुख सरांना विनंती करते की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा कौतुक सन्मान करावा. मॅम बरं झालं मला पण कळलं. मनपूर्वक अभिनंदन मॅम. यानंतर आपण एक सन्मान घेणार आहोत. जसं मगाशी सर म्हणाले की इथे हे जे सगळे जे चेहरे बसलेले आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपातले चेहरे आहेत, परंतु एक असाच संपूर्ण पुणे ग्रामीण पोलिसांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक सन्मान आपण करणार आहोत. याकरता मी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथे बोलवते आणि आपण तो सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करते. चोपडे सरांना विनंती आहे आपण इथे यावं. टिकमजी आपण अजून 1-2 संपूर्ण पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनं इथे चोपडे साहेब सन्मान स्वीकारत आहेत. धन्यवाद सर. मी 2 मिनिटात मुबारकजींना विनंती करेन. तत्पूर्वी एक बाहेर आपण फोटो बूथ केलेला आहे. आपण सर्वांनी तिथे कृपया आपल्या सर्व जे आपले कुटुंबीय आले असतील किंवा इथे आपण सर्वांनी इथे एक आणि एकत्रित फोटो सगळ्या पुरस्कारार्थींनी कृपया पुढे यायचं आहे. आपण एक फोटो घेऊयात आपल्या सगळ्यांचा. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है. हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है. तुझे अब ये दिखाना है. आंधियां क्या जमीन और आसमां पाएगा,
मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, ताकत कोई दिखलाए तो, तूफान कोई मंडलाए तो, मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पाएगा जो लक्ष्य है तेरा। Deshmukh sir, Chopre sir and his team members, this is the first time we have organized such event. And this is the second time when Deshmukh sir has come to us for our events. So thank you very much, sir, and thank you everybody. This will continue and we will keep honoring you guys. Thank you. थँक्यू सो मच. आज इथे आपण सर्वजण इथे आपली अशीच कामगिरी कायम सतत औपचारिक कार्यक्रम